नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा आणि मग झोपा. असं केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत. रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण ज्याला राग येतो त्याला म्हातारपण लवकर येतं. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास असेल किंवा ॲलर्जी असेल तर त्यावर आल्याचा चहा खूप चांगल्या प्रकारे काम करतो. पुदिन्याची पाने 1 लिटर पाण्यात उकळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. पोटातील जळजळ शांत होते. जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळा फिरा. दुधात बदाम, मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळते आणि कमजोरीही दूर होते. अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते. छोटी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मणका कमजोर होत नाही. कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढतात. रिकाम्या पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं. जर हात जळले असतील तर ताबडतोब त्या भागावर तिळाचे तेल लावा किंवा खोबऱ्याचे तेल देखील लावू शकता. यामुळे फोड येणार नाही. अंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा. केसांची मुळे मजबूत होतात. ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना पाठदुखीचा त्रास होत नाही. दातदुखीसाठी हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2दा ब्रश केल्यानं दातदुखी कमी होण्यास मदत होते. कानात मुरूम असल्यास मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे 2 थेंब सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कानात टाकल्याने मरून गळून पडतात किंवा बरे होतात आणि वेदनाही कमी होतात. लठ्ठपणा दूर करायचा असेल तर 1 ग्लास गरम पाण्यात थोडे लिंबाचे थेंब रिकाम्या पोटी पिल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे सलग 3 महिने केलं पाहिजे. बऱ्याच जणांना बारमाही सर्दी असते. काहींना थंड खाल्ल्यास सर्दीचा त्रास होतो. अशावेळी दोन्ही हाताचे अंगठे मुठीमध्ये घट्ट धरून दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो. सफेद कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. लाकडी कांगवा वापरल्यामुळे केस कमी तुटतात आणि मजबूत पण होतात. खोकला असेल तर झोपताना कोमट दुधात हळद घालून प्या. खोकला कमी होतो. सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घ्या. छाती शेका, ज्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडतो आणि तुम्हाला आरामही मिळतो. हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची 1 पाकळी खा. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात. त्वचा जळली असेल तर कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळलेल्या जागेवर लावल्याने आराम मिळतो. शिवाय चिंचेची साल जाळून त्याचा बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर लावलं तरीही आराम मिळतो. कानदुखीसाठी कांदा बारीक करून त्याचा रस कपड्याने गाळून घ्या. तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. अनेकांना नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळा. नंतर ते पाणी वस्त्रगाळ करून घ्या आणि कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडा. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यावर नाकातील वाळलेले हाड पूर्ववत होण्यास मदत होते. अनेक वेळा डोळे दुखणं, सलग मोबाईलच्या वापरामुळे दृष्टीही कमी होते. अशावेळी विड्याचे पाणी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हाताने चुरघळा आणि त्या रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडा. रोज हा प्रयोग केल्यावर दृष्टी चांगली राहते. तसेच चष्मा लागत नाही. त्याचप्रमाणे मोतीबिंदू होत नाही. केस गळती होत असल्यास खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे. यासाठी 5 लिटर खोबरेल तेल, त्यामध्ये तुळशीची पाने, जास्वंदीच्या झाडाची पाने, 1 चमचा ब्रह्मा पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशींच्या पोळ्यांचे मेण 15 ते 20 मिनिटे एकत्र करून मंद आचेवर शिजवावं. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते गाळून घ्या आणि त्या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसांना मालिश करा. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग करा. स्त्रियांनी 2 महिन्यापर्यंत हा प्रयोग करावा. आठवड्यातून 2दा आणि कोमट पाण्याने स्नान करावं. केस गळती थांबते.
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला स्लिम राहायचं असतं, पण वाढलेलं वजन कमी कसं करावं हा प्रश्न असतो. तेव्हा ताक घ्या, त्यातील लोणी काढा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओता आणि ते 1 दिवसाआड प्या. वजन कमी होण्यास मदत होते. कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्यावर रस काढा. हा रस कपड्यातून गाळून घ्या आणि 1 मोठा चमचा भरून प्या. त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी गरम पाणी प्या. यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो आणि श्वासही मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे दम देखील लागत नाही. 1 बादली कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते. हिरड्यामधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस चोळल्यावर रक्त येणं बंद होतं. दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यावर गॅसचा त्रासही कमी होण्यास मदत होते. तेव्हा हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी नक्कीच कमी करू शकता.